मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो काय परफॉर्मन्स दाखवला सकाळच्या सत्रामध्ये. 14 बॉल 34 धावा. बॉलिंग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हात आलं. 2 धावा खर्च करून राजन देवरे यांची महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवली. आणि या ऑलराऊंडर खेळीचा करूया आपण गुणगौरव. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अजय केरेकर यांना बहाल करूया. सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली खेळी त्यांनी साकारली. ज्यावेळी त्यांच्या हातामध्ये बॅट होती त्यावेळेला त्यांनी बॅटिंगने चांगल्या धावा जमवल्या. 14 बॉलच्या पाठीमागे 34 धावा. आणि ज्यावेळी त्यांच्या हातामध्ये बॉल होता त्यावेळेला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं. 2 धावा खर्च करून 1 विकेट्स त्यांनी मिळवली. ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूचा करूया आपण गुणगौरव. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. वेदांत स्पोर्ट विरुद्ध शिवशक्ती रायडर्स अशी मॅच आहे. आणि या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊया व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1चा थरार. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. कासपटार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज ज्यांनी अल्पावधीमध्ये चांगलं समालोचन केलेलं आहे. मराठीतला एक चांगला आवाज आपण आतापर्यंत या पहिल्या सामन्यामध्ये ऐकत होतात. तुषार जांभळे सर जांभळमोर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. सामन्याला होते सुरुवात. एका बाजूला संघ आहे वेदांत स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला संघ आहे शिवशक्ती रायडर्स असा रंगणारा हा सामना आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला शिवशक्ती रायडर्सच्या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वेदांत स्पोर्ट्सला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आजच्या समालोचनाला मी सुरुवात करतो. गणरायाचं स्मरण करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. क्या होती है स्वतंत्रता, क्या होता है स्वराज्य, महाराष्ट्र के सभी मराठाओं को सिखाया छत्रपती श्री शिवाजी महाराज ने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावळ्यांनी आपल्या देहाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या होत्या. महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिल व जळ त्यांच्या उंजळीत अर्पण केली होती. एका हातात निखारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती. स्वराज्यासाठीच जन्माला आलेली हे वीर मावळे यांना करूया आपण मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा. आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो सातारा ग्रामीणच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं करतो सहर्ष स्वागत. पहिला बॉल टाकलाय कुमार भनगे यांनी आणि तो बॉल पाठवलाय 4 धावेंसाठी. बॅट्समन समीर गोगावले आज वेगळ्याच रंगात आहेत. शिवशक्ती रायडर्स या टीमला 2 धावांची पेनल्टी लागते कारण त्यांचा 12वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये नाहीये. त्यामुळे या टीमला 2 धावांची पेनल्टी. जसा डाव संपेल तसं मात्र पेनल्टी ऍड केली जाईल. बॉलर तयार. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का नाही. बॉल निजनस्थळी टप्पा घेतोय. बॉलचा पाठमोरा करण्यासाठी 3 खेळाडू धावले. अडवण्याचा प्रयत्न अखेर. तर निश्चित या बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल आणि अमोल फडतरे यांचा व्यासपीठावरती जल्लोष आहे. एका बाजूला कुमार भनगे 7 धावा त्यांनी आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे खर्च केलेले आहेत. एका बाजूला समीर गोगावले 3 बॉल 7 तर एका बाजूला सचिन आहिरे. काल सचिन आहिरे यांचा खेळ बहरदार होता. पेशाने डॉक्टर आहेत परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील
उजवे हाताचे फलंदाज डॉक्टर सचिन आयरे आहेत, एका बाजूला समीर गोगावले, कुमार बनगे. चला घाई करा, टीम शिवशक्ती पॅनल्टी लागेल. यावेळेला कट केला आहे, क्षेत्ररक्षक डीपला आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना, अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी कुमार बनगे यांनी या बॉलच्या पाठीमागे केलेली आहे. डीप पॉइंट ठेवलाय, मग तुम्ही उजव्या एसटीच्या बाहेर बॉल टाकू शकता छोट्या उसळीचे, आणि अगदी तोच बॉल इथे हाताळलेला आहे कुमार बनगे यांनी. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, धावसंख्या आहे 8. चला घाई करा, दोन्ही संघांनी विनंती आहे, आजचा अंतिम दिवस आहे, त्यासाठी जेवढा कमी वेळ मित्रांनो तुम्हाला घेता येईल ना, तेवढा कमी वेळामध्ये आपण खेळा. निश्चित ज्यावेळेस एखाद्या सामन्याची कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस तुम्ही वेळ घ्या, त्यावेळेस आम्ही नाही तुम्हाला बोलणार की घाई करा, परंतु रेग्युलर बॉलमध्ये तुम्ही वेळ घेऊ नका. बॉलर तयार, कुमार बनगे यांचा पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेत उचललाय, समीर गोगावले आहेत, क्षेत्ररक्षक नाही आहेत लॉंग ऑफला. बॉल सीमारेषा चिरतोय, 4 धाब्यांसाठी समीर गोगावले यांच्या बॅट मधून आलाय हा दुसरा चौकार. आज समीर गोगावले यांना चांगला खेळ करावा लागेल. जर आपण या प्रीमियर लीगची खेळाडू निवड प्रक्रिया जर पाहिली असेल ना, तर सर्वाधिक बोली कुणाला लागली तर समीर गोगावले यांना लागली, आणि वेदांत स्पोर्ट्सने शेवटपर्यंत निवड प्रक्रियेमध्ये या खेळाडूला घेण्यासाठी कोणतीही काटकसर सोडली नव्हती, आणि प्रत्येक वेळेस त्यांनी बॅडमिंटन वरती केलं आणि याच खेळाडूवरती विश्वास ठेवला. नाव आहे समीर गोगावले. 4 बॉल 11चा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळाय. एका बाजूला कुमार बनगे जे संबरवाडीचे ऑलराऊंडर आहेत, समीर गोगावले जे पिसानीचे आहेत तयार. यावेळेला फटका चांगला आहे, ज्या वेगाने आला ना त्याच वेगाने पाठवलाय, सरळ 4 धाब्यांसाठी डीप स्क्वेअर लेग सीमारेषा चिरतोय. मिळेल तो आणखीन एक चौकार. समीर गोगावले आज वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहेत, आज मनसुबे वेगळे आहेत, अंतिम दिवसामध्ये काहीतरी करायचंय याच मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये खेळताना. एका षटकाचा खेळ संपलाय, 16 वरती 0. चला ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करा. टीम शिवशक्ती, एका षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट. वेगाने हाताळलेला बॉल, फुल टॉस, पायांवरती बसले आणि बॉल वळवला डीप स्क्वेअर लेगला, सरळ 4 धाब्यांसाठी. एक कलात्मक स्ट्रोक आलाय तो चौकार. चला घाई करा शिवशक्ती, आपण घाई करा. रेग्युलर ओव्हर्स आहेत, पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे, इथून पुढे 3 षटकांचा खेळ शिल्लक राहिलेला आहे, आणि ओव्हर नंबर आता 2 साठी कुमार शेलार जिल्हा आयकॉन ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. चला काही करा, कुमार शेलार ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये डॉक्टर सचिन आयरे आज शांत आहेत. 1 बॉल 1 धावेंचा खेळ उभा केलाय, कारण त्यांनी पाहिलं की एका बाजूला समीर गोगावले आक्रमण करतात, त्यामुळे अधिकचं स्ट्राईक त्यांना देणं फार महत्वाचं आहे, आणि तेच त्यांनी समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं. 1 बॉल त्यांना मिळाला, त्यांनी आक्रमण केलं नाही, त्यांनी संयम ठेवला. आता कुमार शेलार यांचा मारा, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला आता बॉल उचलण्याचा प्रयत्न केला खेळाडू आहेत. 1 सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल, आणि पुन्हा स्ट्राईक दिलेला आहे आता समीर गोगावले. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत पठार विभागातील, परंतु आज कशा प्रकारे खेळ बहरेल, सूर तर गवसलाय. फक्त पाहावं लागेल की समीर गोगावले नावाप्रमाणे मोठा खेळ करतील का, किंबहुना आज वेदांत स्पोर्ट्सला मोठी अपेक्षा असेल समीर गोगावले यांच्याकडून की एखादा अर्धशतक त्यांच्या बॅटमधून येईल का, परंतु समोर आहेत कुमार शेलार. चला टीम शिवशक्ती, आपण वेळ घेताय, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद तुम्ही घ्या. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू दी बॉलर, कोणतीही धाव नाहीये. कुमार शेलार यांचं कौतुक करावं लागेल या बॉलच्या पाठीमागे, ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल हाताळला, खोलवर पद्धतीचा हा बॉल टाकला. कोणतीही मुभा समीर गोगावले यांना दिली नाही की मोठा फटका खेळण्याची, आणि फक्त भाग पाडलं ते या बॉलला सन्मान द्यायला, आणि तो सन्मान समीर गोगावले यांनी दिलाय. कोणतंही आक्रमण केलं नाही, परंतु पुढचा बॉल कुमार शेलार पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, कमी गतीचा बॉल आणि ओळखलाय, आणि बॉल पाठवलाय डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी हवाई मार्गाने पाठवलेला हवाई मेल षटकार. पण कमी गतीच्या बॉलमुळे तुम्हाला तुमच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करून चालत नाही, बदल करावा लागतो तो बोटांमध्ये. आणि जर तुमच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये जर तुम्ही बदल केला ना,
तर फलंदाजांना ओळखणं सोपं होतं की हा कमी गतीचा बॉल आहे, आणि तेच इकडे कुमार शेलार यांनी केलं. गोलंदाजीची शैली कमी केली आणि कमी गतीचा हा बॉल टाकला, परंतु हा बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक 1 बाद होतोय. समीर गोगावले 7 बॉल 21 धावांचा खेळ करून माघारी येत आहेत, परंतु पाठीमागच्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर पुन्हा आक्रमण करायला गेले, परंतु यावेळेला आक्रमण फसलं. लॉंग ऑन सीमारेषा बॉल पार करू शकला नाही, लांबी कमी पडली आणि याचा मोबदला भोगावा लागला. समीर गोगावले 8 बॉल 21 धावांचा खेळ करून माघारी. वेदांत स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि प्रथमतः धाडसी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक संघांनी टॉस जिंकले आणि गोलंदाजी घेतली होती, त्यामुळे जो निर्णय घेतला ना तो आतापर्यंत योग्य आहे आणि समीर गोगावले यांनी सुरुवात चांगली करून दिली आहे. आता बॅटिंगसाठी परिस्थिती अनुकूल आहे, परंतु प्रथम बॅटिंग करताना वेदांत स्पोर्ट्स किती लावणार, 50 की 60? आता हाच प्रश्न आहे, कारण 55 धावा प्रोजेक्टेड स्कोर आहे स्क्रीनवरती. म्हणजे या सरासरीने हा संघ बॅटिंग करत राहिला ना, करंट रन रेट जर तुम्ही पाहिला 13.80 आहे, जो समीर गोगावले यांनी प्राप्त करून दिला संघाला. आता त्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल यश काळे आणि सचिन आहिरे यांना. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला अगोदर सन्मान दिला, पायावरचा बॉल आहे, पहिलाच बॉल फेस करते, त्यामुळे स्वतःवरती संयम ठेवणं फार महत्वाचं आहे, कारण अतिघाई संकटातही घेऊन जाऊ शकते. त्यामुळे पहिल्या बॉलच्या पाठीमागे संयम ठेवलेला आहे बॅट्समन यश काळे यांनी. आता डॉक्टर सचिन आहिरे जे पेशाने डॉक्टर आहेत, आज कशा प्रकारचा खेळ करतील, काल जो खेळ त्यांनी केलाय त्यामुळे आज त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. फटका फार चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटची नजाकत आहे, क्रिकेटचं मादक सौंदर्य जागा बनवली आणि पाठवला बॉल सरळ 4 धावेंसाठी कुमार शेलार यांचा. धावसंख्येला पुन्हा बहर येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 28 वरती 1. चला घाई करा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा. पण 2 पारितोषिक आहे ज्याच्याबद्दल आपण अनाउन्समेंट करत आहोत. मालिकावीरासाठी आहे ना 11,111 रुपये आणि फ्रीज आहे ना 11,111 रुपये. 2 विभागणी केल्या जातील की जिल्हा आयकॉन आणि ग्रामीण खेळाडू, जो सातारा ग्रामीणचे आहेत, असे 2 पुरस्कार आपण वितरण करणार आहोत. याच्याबद्दल आपण दक्षता घ्या. त्याचबरोबर प्रशांत दादा नवले यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल चाललाय सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. बॅट्समन सचिन आहिरे यांचे माफ करा यश काळे, 1 धाव काढून दिली आणि त्यानंतर यश काळे स्ट्राईक रोटेट झालं, किंबहुना षटक संपलं होतं आणि यश काळे यांचा धमाका मोठा. आज नावाप्रमाणे खेळ करायला सुरुवात केली यश काळे आणि वेदांत स्पोर्ट्सची धावसंख्येचा वेग वाढलाय 34 वरती 1. यावेळेला 8व्या बॅटने क्षेत्ररक्षक बॉलवरती झडप घालतायत. डायव्ह केलं, सूर मारला, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव येईल. यावेळेला पायांचा वापर, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, टायमिंग आहे प्रॉपर आणि बॅट्समन आहेत यश सचिन आहिरे यांच्या बॅटमधून हा षटकार.
धावसंख्या 39 वरती एक बॉलर तयार. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने चाबूक स्ट्रोक बॉल गॅप शोधतोय. 4 धावेंसाठी वेदांत स्पोर्ट्स आज काही वेगळं करायचं याच मनसुब्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. काल जर आपण पाहिलं असेल, पहिला दिवस जर आपण पाहिलं ना, तर काही सामने या संघाने गमावलेले आहेत, परंतु हा सामना एक वेगळा निर्धार या संघाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. आज वेगळ्याच ढंगात हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 43 वरती एका बाजूला पहिली विकेट मिळाल्यानंतर शिवशक्ती रायडर्सला दुसरं सुयश मिळालं नाहीये आणि हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. तर बॉलर आहेत चंद्रकांत. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, लेजंड खेळाडू आहेत, परंतु आज त्या अनुभवातून बॉल टाकावे लागतील. यावेळेला पंचांगडे अपील आणि बॅटची कडा. ज्या विकेटची आपण चर्चा करतोय, अखेर ती विकेट शिवशक्ती रायडर्सला मिळाली. धक्का क्रमांक दुसरा लागलाय वेदांत स्पोर्ट्सला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 43 धावा, 2 गडी बाद. बॅटची कडा, टप्पा पडल्यानंतर बॉल विथ द अँगल बाहेर चालला होता आणि खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. इकडे एक चांगला जेलेस्टांच्या पाठीमागे कौतुक करावं लागेल, कारण अशा प्रकारच्या कॅचेस घेणं कठीण आहे. कुमार शेलार नोट आउट. ओके, पंचांनी कळवलेलं आहे की बॅट्समन नोट आउट आहे. माणूस आहे, चुकी होते आणि त्यामुळे पंचांनी कळवलं की बॅट्समन नोट आउट आहे. त्यामुळे आता चर्चेला अर्थ उरलेला नाहीये. पुन्हा एकदा चर्चा करूया. बॅटिंगसाठी सचिन आहिरे 6 बॉल 14 आणि यश काळे 3 बॉल 8. यावेळेला आता फटका चांगला आहे, परंतु खेळाडू आहेत अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का नाही. बॉलची मारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी येतोय तो चौकार. बॅट्समन सचिन आहिरे. सचिन आहिरे यांची बॅटिंग जर तुम्ही पाहिली असेल ना, तर आतापर्यंत पण डॉक्टर सचिन आहिरे यांनी 3 बॉल 3 चौकार मारलेले आहेत. त्यामुळे त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने मिळणार आहे. आपण त्याच्या नावाची नोंदणी करून घेऊया. त्यांच्या बॅटमधून तब्बल 4 चौकार आले, परंतु 3 चौकार हे लागोपाठचे आहेत. सत्तेचाळीस वरती एक. चला घाई करा शिवशक्ती, आपण वेळ घेताय. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल मित्रांनो. शिवशक्ती त्याचबरोबर अंपायर कॉल हा नकारात्मक बॉल व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल आणि धावसंख्येला आपण पुढे नेऊया. पहिलाच बॉल नकारात्मक आहे या षटकातला आणि षटक क्रमांक 4 साठी बॉलर आले आहेत. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. आलाय तो डॉट. सूरज जाधव. एक सिंगल धाव, दुसरीचा केलाय प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. पण अंतिम षटक म्हटल्यानंतर आहे ना, मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल वेदांत स्पोर्ट्सला. सुरुवात चांगली झाली होती, किंबहुना समीर गोगावले, सचिन आहिरे, यश काळे यांनी चांगली बॅटिंग केली टीमसाठी, परंतु अंतिम काही बॉलवरती चांगले फटके खेळावे लागतील, धावसंख्येला आकार द्यावा लागेल. एका बाजूला सूरज जाधव यांचा मारा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड. पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे या बॉलसाठी. करंट रन रेट आहे 15चा. 51 वरती 1 अशी स्थिती आहे बॅटिंग करत असताना.
यश काळे 10 वरती, सचिन आहेरे 18 वरती बॅटिंग करतायत. यावेळेला बॉल अगदी हळवार पद्धतीने हवेत खेळलाय. खेळाडू जाण्या अगोदर बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. टायमिंग होतं बेमिसाल. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार वेदांश स्पोर्ट्ससाठी. चला टॉस साठी आपण अनाऊन्स करूया. टॉस आहे चिंतामणी 11 विपक्ष रायझिंग स्टार. आपण रिपोर्टिंग करा. आपला इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. आपण सामना खेळवत आहोत चिंतामणी 11 विपक्ष रायझिंग स्टार. आपण टॉस साठी या ही विनंती आहे. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. आकाशाला गवसणी घालतोय. खेळाडू सीमारेषे लगत बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. एक चांगला झेल पकडलाय. धक्का क्रमांक लागलेला आहे. तो आता दुसरा टीम वेदांश स्पोर्ट्स या टीमला आणि फलंदाज यश काळे 8 बॉल 14चा खेळ करून माघारी. सूरज जाधव 5 बॉल हाताळलेले आहेत. 55 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे आणि शेवटी आपण पेनल्टीची धावा ऍड करूया. 5 बॉल झालेले आहेत. पहिला बॉल वाईड. दुसरा बॉल जो ग्राही आहे तो डॉट आहे. पहिला बॉल डॉट आहे. 2 डॉट आहेत का लागोपाठचे? ओके. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे आणि 55 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 धावांची पॅनल्टी आहे टीम शिवशक्ती रायडर्सला. त्यामुळे जे टार्गेट आहे ना 56चं ते टार्गेट असेल आता 58चं. तर वेदांत स्पोर्ट्सला ही 2 धावांची पॅनल्टी आहे कारण ते इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आले नव्हते आणि पॅनल्टीमध्ये फेरबदल केलेला आहे. जी 5 धावांची पॅनल्टी होती ती 2 धावांची आहे. म्हणजे धावसंख्या तीच राहील आणि त्याच धावसंख्येचा पाठलाग आणि बचाव दोन्ही संघांना करायचा आहे. चला चिंतामणी 11 आणि रायझिंग स्टार आपल्यामध्ये टॉस होत आहे. 56 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 56 धावांचं लक्ष आहे. आपण करतोय तो टॉस. प्रशांतजी नवले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. त्यांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. प्रशांतजी नवले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस आहे रायझिंग स्टार विपक्ष चिंतामणी वॉरियर्स. या 2 संघांमध्ये लढत आहे आणि या लढतीस आपण करूया टॉस. ओके. रायझिंग स्टार नाणेफेकीचा कौल मागतील. हेड आणि टेल कॉइन आपण स्पिन करूया. पुढचा सामना रायझिंग स्टार विपक्ष चिंतामणी वॉरियर्स असा सुरू होतोय. हेड इज अ कॉल आणि इट्स अ टेल. टीम चिंतामणी वॉरियर्स तुम्ही टॉस जिंकलाय. निर्णय काय घेताय? आम्ही फिल्डिंग करू. साहिल फिल्डिंग करण्याचा निर्णय घेताय. काय वाटतंय की हा सामना आजचा अंतिम दिवस आहे? किती सामने आणि किती सामने जिंकलात, किती सामने हारलात? आम्ही 3 जिंकलोय, 1 हारलोय आणि काहीतरी चॅलेंजिंग म्हणून आम्ही फिल्डिंग घेतोय कारण की टॉस जिंकून सगळे फ्री माइंड बॅटिंग करतात. त्यामुळे पुढचा विचार करून आम्ही फिल्डिंग घेतोय या मॅचला.
रायझिंग स्टार तुमच्या हॉटेलला बॅटिंग आलेली आहे, तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, कारण की फिल्डिंगला चेस करायला थोडं इझी जातं इथं स्टेडियमवरती. आणि बॅटिंग असल्यामुळे थोडंसं प्रेशर आहे, पण असं काही नाही. आमचे बॅट्समन आहेत चांगले, कमीत कमी आम्ही 50-60च्या वर आरामात स्कोअर मारू शकतो. तुमच्या संघाचा आढावा घेतला तर काय निकाल हाती आला, किती जिंकलेत किती हारलेत? 3मध्ये आम्ही 1 विन आहे आणि 2 आम्ही हारलेलो आहोत, आणि आम्हाला हा सामना काही करून जिंकण्याची प्रयत्न आहे आमचा. म्हणजे इथून पुढचे दोन्ही सामने तुम्हाला जिंकणं फार महत्त्वाचं आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. रायझिंग स्टार तुम्हाला आणि चिंतामणी वॉरियर्स तुम्हाला शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. त्यांना विनंती करूया की आपण स्थानपन्न टॉस झालाय. टॉसमध्ये चिंतामणी वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम रायझिंग स्टार टीमला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. मॅचला होते सुरुवात, आणि जशी मात्र या मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये होईल फेरबदल, आणि इथून पुढे आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा कास पठाराचा आवाज. आणि या सामन्यामध्ये आपण ऐकत आहोत सचिन शेडगे सर पारांबे यांचा आवाज आपण या सामन्यामध्ये ऐकूया, आणि त्यांना विनंती करूया की समालोचन कक्षामध्ये आपलं आहे सहर्ष स्वागत. धन्यवाद जी, निलेशजी मर्डेकर सर आणि तुषारजी जांभळे सर. खऱ्या अर्थाने एका धोयाच्या माध्यमातून आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा एक धोवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुसरे आळविती, येणे सुखीर रुचे एकांताचा ध्यास, नाही गुणदोष अंगायत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमिते ते मन क्रीडा करू, रमिते ते मन क्रीडा करू. या क्रीडा सोहळ्याला सुरुवात करताना आपण एकजुटीचा सामना, एकत्माचा भावना घेऊन जाऊया. मैदानाच्या दिशेने लढत पाहायला मिळेल. पहिला चेंडू समोरच्या बाजूला, फटका फसला की काय? सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कार्य करण्यामध्ये यशस्वी झाला क्षेत्ररक्षक, आणि शिवशक्ती सामरवाडी संघाला लागलेला पहिला झटका कुमार शेलार. अतुल गोगावले बॅक टू डगआउटचा इशारा दिलाय. काय स्वप्नगत सुरुवात केली गोलंदाजी करत असताना सॅम गोगावले या खेळाडूने. अक्षरशः पाहायला गेले तर समोरचा बाजूचा चेंडू पाहायला मिळाला, बॅटच्या स्लॉट मध्ये होता, परंतु नवीन चेंडू असल्या कारणाने फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. झेल सुटला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये सर आउट आहे. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झेल कॅरी केला आहे. एक मोठा झटका लागला गेलाय. अतुल गोगावले ना दाखवलंय परतीचा इशारा, आणि धोक्याची घंटा जणू काही सांगून दिली समीर गोगावले या खेळाडूने. तर पाहतोय आपण माफी असावी, कुमार शेलारने हा फटका खेळला होता. फटका चांगला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नजकत पाहायला मिळाली नाही, आणि जो बॉल मैदानाच्या बाहेर जायचा होता त्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून काय झेल कॅरी करण्यात आला. तर पाहतोय आमच्या व्यासपीठावरती मान्यवर कबड्डी कोच सातारा अर्थात प्रशांत दादा नवले साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं माणुसकीची भिंत उभी करण्याचं काम केलंय, आणि माणुसकीचा सातबारा जोडण्याचं काम केलंय रविदादा पोपळे साहेबांच्या माध्यमातून. आणि त्या साहेबांचा करूयात आपण या व्यासपीठावरती येतोची मान सन्मान. क्रिकेटची पंढरीमध्ये तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने पाहतोय माहेची उपदारशाले प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून साहेबांना यथोचित मान सन्मान केला जातोय. पाहुणे ती घरा तोची दिवाळी दसरा, आणि क्रिकेटचा हा दिवाळी दसरा आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम वेलकम टू SPL पर्व क्रमांक 1 मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत. तर जातोय आपण मॅचच्या दिशेने. तिथे रंगलं युद्ध दोन संघांमध्ये. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच वेदांत स्पोर्ट, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं शिवशक्ती रायडर्स. शिवशक्ती रायडर्स या संघाने सुरुवात पाहायला मिळाली नाही. पहिल्या चेंडूवरती कुमार शेलार सारखा नामवंत फलंदाज बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवला गेला. गोलंदाज मॅन फ्रॉम पिसानी या खेळाडूने सॅम गोगावले रफ्तार का राजा म्हणून त्याला संबोधलं जातं. फिरकीमध्ये जादू अस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहतोय आपण. पुन्हा एकदा पाहतोय स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाचा वेध घेतला गेला आणि चेंडू कॅरी करण्यात आला. नवीन बॅटरी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच मॅन फ्रॉम दहिवड प्रशांत जी वाघ. जर तुम्हाला वाघाची शिकार करायची असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला जंगलात जावं लागतं, आणि या क्षणाला पाहतो आपण शिवशक्ती रायडर संघाच्या माध्यमातून दहिवड गावाचा वाघ प्रशांत वाघ आपल्याला पाहायला मिळतं. त्याची शिकार करावी लागेल, अन्यथा तुम्हाला या सामन्यापासून दूर न्यावं लागेल.
56 धावाचा टोटल ठेवला गेला 24 पाठीमागे. आता तो सहजरित्या करताना पहिला धक्का लागलाय. पुढचा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समीर गोगावले हलक्या हाताने स्लॅश करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. सेफ फटका पाहायला मिळाला. तिथे एक धाव पूर्ण केली. म्हणजे हे पाहायला मिळते सामंजस्य क्रिकेट, चतुराईचं क्रिकेट पाहायला मिळते. एका बाजूने विकेट्स गेले, परंतु आता प्रशांत वाघ आणि अतुल गोगावली ही नामवंत जोडीला खेळावं लागेल आणि पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण करावं लागेल. ते म्हणजे आपल्या डगआउट मध्ये. आम्ही सातत्यानं म्हणतो सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन होते. म्हणून सिंहासन बनवण्याच्या कधीच मागू लागू नका. जिथे बसाल तिथे सिंहासन तयार होईल. फक्त ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे आणि पिसानी गावचा ब्रँड तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अर्थातच षटकार किंग ऑफ कास पठार अतुल लक्ष्मण गोगावले पाहायला मिळतात. त्यांच्यावरती जबाबदारी असेल अतुल वर्सेस समीर गोगावले ही रंग आपल्याला पाहायला मिळतात. परंतु फटका मारायचा होता, परंतु फटक्यामध्ये पाहायला मिळालं तर कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. आय कोऑर्डिनेशन तुम्हाला त्या क्षणाला पाहायला मिळत नव्हतं आणि चेंडू जातोय डॉट. लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच बॉडी लगतचा चेंडू फेकला गेला. आता ह्या खऱ्या अर्थानं युद्ध म्हणावं लागेल समीर गोगावले आणि अतुल गोगावले या बंधूंमध्ये. एकाच टीमच्या माध्यमातून आपल्याला एक गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतात. परंतु आज संघ मालकाच्या विजयासाठी खेळावा लागेल. एका बाजूला वेदांत स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण शिवशक्ती रायडर्स. यांच्यामधील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू होता, तिथे झेल उडाला होता, परंतु गॅप मोठा नाही, दाबांचा तोटा. चेंडू जाईल सी मारेशे पार. येतोय एसपीएल चषकाचा दिमागदार चौकार. मी तर म्हणेन सुरुवात चांगली करून दिली. एक मोठा धक्का लागला कुमार शेलरला, 0चा चष्मा घालून परतावं लागलं. परंतु त्याच्यानंतर आता अतुल गोगावले आठवावा लागेल. अतुल गोगावलेला कालचा खेळ काय खेळी केली या पठ्ठ्याने आणि डरकाळी फोडली गेली. परंतु आता त्याला साथ देताना आपल्याला पाहायला मिळते प्रशांत वाघ मॅन फ्रॉम दैवड आणि अतुल गोगावले. एका चौकागणेच धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 6च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू पाहायला मिळते पावप्लेच्या पहिल्या षटकातील. 56 धावाचं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल. पुढचा चेंडू रिव्हर्सचा फटका, लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दुधारी तलवार वापरली गेली आणि त्याचा चौकार पाहायला मिळाला. बॅट्समन अतुल गोगावले ऑन फायर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 10च्या घरामध्ये एक बाद. काय रिफ्लेक्शन मध्ये जाऊयात आपण. अक्षरशः पाहायला गेलं तर चेंडूची पडताळणी केली आणि रिव्हर्सच्या माध्यमातून दुधारी तलवार वापरली गेली आणि त्या दुधारी तलवारचा उपयोग तर झाला तो म्हणजे शिवशक्ती रायडर संघाला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या 10च्या घरामध्ये एक षटकाचा समाप्तीच्या नंतर प्रशांत वाघ या खेळीचा विचार केला तर 2 चेंडूच्या पाठीमागे तब्बल 1 धावा आणि अतुलजी गोगावले 3 चेंडूच्या पाठीमागे 8 धावा. म्हणजे आता कुठेतरी इथून पुढे सामंजस्य क्रिकेट पाहायला मिळते. सातत्यानं आपण म्हणतो कड़ी से कड़ी जुड़ते जाओ तो जंजीर बनते और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बनते. आता ती रोशन मिनर उभा करावी लागेल. पाया रचला गेला अतुल गोगावले यांच्या माध्यमातून. आता पाया रचल्यानंतर त्याचा कळस रचणे देखील गरजेचं राहील. प्रशांत वाघची देखील खेळ कोणत्या पद्धतीचे राहील. समीर गोगावलेची वाखण्याजोगी गोलंदाजी मोठा धक्का दिलाय तो म्हणजे खेळाडूच्या माध्यमातून कुमार शेलार यांच्या माध्यमातून. आता नवीन गोलंदाज कोणता असेल. 4 षटकाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांचं टार्गेट चेस करत असताना पाठलाग करत असताना 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अर्थातच सागरजी मुसळे जिल्हा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. आता या जोडीला इथून पुढे कारनामा करावा लागेल. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 18 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता असेल. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15 धावा तरी करणे गरजेचे राहील. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी वेदांस टीम कॅप्टन्स जास्त वेळ घ्यायचा नाही कारण की आजचा मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आज या दिवसामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळेल. संध्याच्या सत्रामध्ये पहिला चेंडू पाहतोय आपण. राईट मोर द विकेट पाठवलाय काय चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक. चेंडू जातोय इट्स दिल मांगे मोर और ए आ गया फोर चौकार. बॅट्समन प्रशांत जी वाघाने डरकाळी फोडली पहिल्या चेंडूवरती.
थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच डीजे. तर पाहतो आपण गुणगान गाणारं संगीत आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दुसरा चेंडू स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे सांगून दिलं या गोलंदाजानं सागर जे मुसळे यांच्या माध्यमातून मी देखील जिल्हा आयकॉन आहे, म्हणजे माझी काहीतरी जबाबदारी असणार ना. क्रिकेट मधली आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घ्यावं लागेल आणि पुन्हा एकदा सांत्वना घालावी लागेल. विजयाचा कळस रचावा लागेल, तो म्हणजे गोलंदाज सागर मुसळे यांना. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू, व्हेरिएशन दाखवलं गेलं. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन इन क्रिकेट हिस्ट्री असं म्हटलं जातं. ते व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज सागरजी मुसळे जिल्हा आयकॉन यांच्या माध्यमातून प्रशांतला 2 चेंडूवरती बीट करताना पाहायला मिळते. जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्याच्यानंतरची गोलंदाजीची चमक धमक सर्व काही जुळून आलं आणि चेंडू आले लगातारचे 2 डॉट. कान मंत्र दिला अतुल गोगावले या खेळाडूने की बाबा तुला असं खेळ करून चालणार नाही, आपल्याला धावा कशा काही नाहीत, परंतु धावांचा पाठलाग करायचा आहे. 56 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे त्याच्या देखील वाटचाल करणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू पाहतोय आपण. धावखुरा गोलंदाज समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबलिंग होताना पाहायला मिळतंय आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा 1 बाउन्स. अदर मिळतील 4 धावा. थँक्यू सो मच डीजे. म्हणूनच म्हणतात ज्ञानातून उसळी तलवारीची पात, वीरात वीर दौडले सात. आता ती भूमिका घेताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटक्यामध्ये नजाकत ताकद. इट्स आउट ऑफ द पार्क. प्रशांत वाघ ऑन फायर. षटकार. थँक्यू सो मच डीजे. तर धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 24च्या घरामध्ये. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. या षटकारांचं चौकार गेलेस मॅच होत्याचं नव्हतं, करून टाकलं गेलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची नरेज घेतली की काय, चांगला अपील केली आणि अपील उचलून घेतली गेली आणि बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवला गेला, तो म्हणजे प्रशांत वाघ. दुसरा झटका शिवशक्ती रायडर्स या संघाला. डीजे वाजव गाणे तुझे. नक्कीच पाहतोय आपण जशा तसं उत्तर दिले. जरी एक चौकार आणि एक षटकार आला, परंतु त्याचं नंतरचं प्रत्युत्तर केलं सागर मुसळे या जिल्हा आयकॉन खेळाडूने. विचार करायचा झाला तर 2 षटकांच्या पाठीमागे 24 धावा 2 बाद. आता बनवायचे असतील येणारे 12 चेंडू 32 धावा. 32 धावा 12 चेंडू. कोणतं लक्ष पूर्ण होणार देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की सकाळचं सत्र हवा देखील आपल्याला एवढी पाहायला मिळत नाही. त्या कारणानं मैदानाच्या आतमध्ये झेल पकडले जातात, परंतु इथून तुम्हाला गॅप शोधावा लागेल. गॅप शॉट सिलेक्शन करावं लागेल आणि सांगून द्यावं लागेल प्रत्येक षटकामागे 16ची सरासरी ठेवताना पाहायला मिळेल का. अतुल गोगावले त्याच्याकडे क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं मॅन फ्रॉम सांबरवाडी कुमारजी भनगे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यावरती देखील दारमदार असेल. संघाचा संघनायक कसा असावा त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल, परंतु अतुल गोगावलेला देखील विसरून चालणार नाही. ज्या खेळाडूने गाव 11च्या फॉर्मॅटनुसार आपल्या टीम्सला ज्या वेळेस धोका होता त्यावेळेस मोका देऊन आपल्याला सामना जिंकून दिलाय. आता पुन्हा एकदा 30 किमिया करावी लागेल आणि तेच क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हरचा फटका फसला की काय, परंतु फटका जाईल नो मॅन्स लँड मध्ये. तिथे केलं जाईल सूर्य क्षेत्ररक्षण आणि फक्त एकाच धावेवरती थांबावं लागतं, ते म्हणजे या अतुल गोगावले खेळाडूला. धावसंख्या जाऊन पोहोचली 25च्या घरामध्ये. आता स्ट्रायकरला आलाय कुमार भनगे. अतुलचा विचार केला तर 4 चेंडूंच्या पाठीमागे 9 धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 11 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून लाजवाब नेत्रदीपक फटका
इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. डीजे ची कमाल धमाल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता खोलवर पद्धतीचा चेंडू बॅटची नरेस घेतली की काय, परंतु पंचांनी शहानिशा केली. बॉलचा टप्पा काही खाली पडल्या गेल्यानं नक्कीच पंचांनी ती दाद फेटाळली गेली. रिफ्लेक्शन मध्ये देखील आपण पाहायला गेलं, जसा बॉल पडला गेला थोडासा बाउन्स घेतला गेला आणि अपील केली, परंतु अपील फेटाळली गेली पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डान्सिंग द राऊंड खेळण्याचा प्रयत्न. दाद मागितली गेली वाईट साठी, परंतु पंचांनी शहानिशा केली आणि पुन्हा देखील दाद फेटाळली गेली. आता समीकरण खूप अवघड होताना पाहायला मिळते. येणाऱ्या 8 चेंडू 27 धावा, या 2 चेंडूवरती मॅचचं भविष्य असेल. अर्थातच गोलंदाजी मार्कवर यश जी काळे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, यॉर्कर चेंडूचा वापर केला या गोलंदाज यश काळे. लगातारचे 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी, मोक्याच्या क्षणाला पाहतोय आपण संघासाठी तारणहारता बनलाय यश काळे आपल्याला पाहायला मिळतात. हा महत्वाचा बॉल असेल, VIP बॉल असेल, व्हेरी इम्पॉर्टंट बॉल असणार या सामन्यातील. उडवलाय फटका, तिथे फटका फसला की काय, परंतु क्षेत्ररक्षक करतोय चुकी. खऱ्या अर्थानं पाहिले गेली तर जेलपर्यंत जायचं होतं, परंतु तिथे 2 धावा देऊन गेलेत. अर्थातच पाहतोय येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवायच्या असतील 25. या धावा होणार का, व्हायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं आपल्या डगआउट मध्ये जो आनंदाचं वातावरण नाहीये, दुःखाचं वातावरण आहे, त्या दुःखाच्या वातावरणाला आनंदामध्ये क्रिएट करावं लागेल. ते म्हणजे बॅट्समन अतुल गोगावले आणि कुमार भनगे या खेळाडूंना. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये मॅचचं होत्याचं नव्हतं झालं गेलं. 12 चेंडू मध्ये 32 धावेची आवश्यकता असताना फक्त या षटकामध्ये या पठ्ठ्याने खर्च केल्या फक्त 7 धावा. म्हणजे काय गोलंदाजी पाहायला मिळते. 1 मिनिटाचा आपण ड्रिंक्स ब्रेक देखील घेणार आहोत. तर विनंती करतो डीजेच्या माध्यमातून ऐकूयात आपण या SPL चं दिमागदार संगीत. थँक्यू सो मच डीजे. 1 मिनिटाचा आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त झाला. आता येणारे चेंडू 6 आणि 25 समीकरण असेल. खऱ्या अर्थानं अतुल गोगावलेकडे ती क्षमता आहे. खेळावं लागेल आणि आज पुन्हा एकदा सज्ज करावं लागेल. तर आपण पाहतोय दोन्ही संघाला ज्या पेनल्टी लागल्या होत्या त्या मायनस केल्या गेल्या आहेत. आता समीकरण असेल 6 चेंडू मध्ये 25 धावेची आवश्यकता असेल, ती म्हणजे शिवशक्ती रायडर्स या संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यश शेडगे अंबानी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा पहिला चेंडू उडवलाय, चेंडू फसला की काय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, परंतु ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. खऱ्या अर्थाने झेल उडाला होता. झेल कोणाचा सोडलाय तुम्ही? अतुल गोगावले षटकार किंग ऑफ कास पठार, त्याचा झेल सोडलाय. म्हणजे आता तुम्हाला येणाऱ्या चेंडू मध्ये त्याचा खरपूर समाचार घ्यावा लागेल. जर का अतुल गोगावलेची बॅट तळपली ना तर मित्रांनो तुम्हाला सामना सोडावा लागेल. हा झेल कुठेतरी मिस केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम्सने. हर दिन जाता है, हर दिन आता है, अरे खिलाडी वही होता है जो सबका दिल जीत जाता है. आता हृदय जिंकणार का तो म्हणजे अतुल गोगावले, जिंकावं लागणार.
परंतु पुन्हा एकदा काय चेंडू हाताळला गेला ते स्वतः स्टिरक्ष चेंडू खाली सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा पाहतोय सातत्याने ती चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतात आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल कुमार भनगे या खेळाडूला. वेदास मोडचा विचार करायचा झाला तर मॅच पहिल्या 2 त्यांनी गमावल्या होत्या, परंतु त्यांच्या नंतर डॉक्टर सचिन आर्यन त्यांच्या टीम्सने असं काही करून दाखवलं, होत्याचं नव्हतं केलं आणि पाहतोय आपण ही त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच एकंदरीत पाहतो आपण 50-50 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर का अतुल गोगावले यांच्या बॅट मधून मोठे षटकार आले तर मॅच मध्ये होत्याचं नव्हतं होणार, यातील मात्र शंका नसणार. आता समीकरण असेल येणार आहे 4 चेंडू 22 धावा 4 चेंडू. पुन्हा एकदा यश शेडगे यांनी प्रभावित केलंय. समोर कोणताही फलंदाज असू द्या, परंतु रिवाजचा फटका पाहता पण इट्स अ लुक ॲट द गेम आपल्याला पाहायला मिळतो. डिस्टन्स देखील पाहायला मिळाला आणि चेंडू ऑफ द पार्क. षटकार आला बॅट्समन अतुल गोगावले यांच्या बॅट मधून. थँक्यू सो मच डीजे. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू 16 धावा लगातारचे 3 षटकार मारावे लागतील. 2 षटकार मारले 1 चौकार मारला तरी मॅच आपल्या खिशामध्ये घेऊन जाऊ शकतो. अतुल गोगावले याचा सोडलेला झेल आपल्याला पाहायला मिळेल. एक तरफ खो आहे, दूसरी तरफ काय आहे और दोनों तरफ बराबर की पिटाई आहे. आता अतुलचे बॅट आपल्याला पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू 16 धावा 3 चेंडू. पुढचा चेंडू यश शेडगे प्रभावित केलाय. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका, पुन्हा एकदा षटकार जाईल का, परंतु पाहतोय आपण फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाला नाही आणि तोही चौकार. आता कंपल्सरी चेसिंग पाहायला मिळेल. येणारे 2 चेंडू 12 धावा. कोण कोणाचे वाजवणार 12. एका बाजूला वेदांत स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती रायडर्स. एका बाजूला विठ्ठल जायरे तर दुसऱ्या बाजूला रविदादा पोपळे. एका बाजूला आपल्याला संघ मालक पाहायला मिळतील सुनील जी बादापुरे, नवनाथ जी बादापुरे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते शशी बाबा पोपळे यांच्या मालकीचा संघ आणि यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. चला चेंडूची मागणी केली आयोजक. चला चेंडू भेटला गेलाय. आता अतुल गोगावले 8 चेंडूंच्या पाठीमागे 22 धावा. अतुल गोगावलेने काल करून दाखवलंय, किम्या करून दाखवले आणि पुन्हा एकदा पाहतोय आपण जिथे विषय गंभीर तिथे अतुल गोगावले खंबीर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय आणि हा पिसानी संघाचा हिरा चमकताना पाहायला मिळेल या स्टेडियम वरती. येणारे 2-12चं समीकरण यश शेडगे यांच्यावरती आक्रमण केले, परंतु त्यांना पलटवार करावं लागेल. धडपण पाहायला मिळते की काय, कारण की समोर असलेला अतुल गोगावले ज्याला त्याच्या बाडमधून 2 मोठे षटकार आलेत ते आपल्याला पाहायला मिळत, परंतु आता इथून पुढे यशला देखील विसरून चालणार नाही. त्याच्यावरती दाखवलेला संघ मालकाने विश्वास पुन्हा एकदा सार्थ करताना पाहायला मिळेल. फक्त 1 चेंडू चांगला फेकावा लागेल, परंतु रिव्हरचा फटका गरज होती का हा देखील प्रश्न केला जाईल आणि चेंडू येतोय डॉट. म्हणजे आता मी तर म्हणे जर का गोलंदाज यश शेडगे अतुल गोगावले यांच्या प्रेमामध्ये पडला, त्याने जर अतुलला आय लव्ह यू असं म्हटलं गेलं तर मॅच होत्याचं नव्हतं होईल, परंतु एवढी मोठी चुकी करणार का, नाही केली आणि एक हाती सामना जिंकलाय तो म्हणजे पाहतोय आपण वेदांत स्पोर्ट. हार्दिक अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी देऊयात आपण बेस्ट ऑफ लक. शिवशक्ती रायडर्सच्या संघाला यश शेडगेने प्रभावित केलं. अतुल गोगावले सारखा मोठा फलंदाज समोर असताना देखील त्याला थांबवलं गेलं, म्हणजे उभरता सितारा आपल्याला अंबानी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर जातोय आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मॅन फ्रॉम पिसानी. अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रफ्तारकार राजा सॅम गोगावले ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या माध्यमातून 7 बॉलच्या पाठीमागे तब्बल 21 धावा
आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेत असताना कुमार शेलरला दाखवले तंबूचा इशारा. महत्वाची विकेट, 10 रन्स आणि 1 विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. ते ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला चिंतामणी वॉरियर्स संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये रायझिंग स्टार. या मॅच मध्ये होते काय घडतं काय ऐकण्यासाठी जाऊयात आपण. मी माईक फोन वरती इन्व्हाइट करतो दी व्हाइस ऑफ कास पठार सातारा, आदरणीय सन्मान्य गुरुवर्य तुषार जी जांभळे सर. परंतु आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत.